आणि आता दिवसभरातल्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप। परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाले 214 गुण। विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन। तलाठी भरतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया बघता सरकार अजिबात गंभीर नाही असं स्पष्ट। पुरावे मागण्यापूर्वी गृह मंत्रालयाकडून किती एफआयआर आणि काय कारवाई झाली याची माहिती घ्या। रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा। सोशल मीडियाचा वापर प्रसिद्धीसाठी करत नाही अजितदादांचा सुप्रियाताईंच्या सेल्फीवर टोला। तर मी जास्त पारदर्शकपणे काम करते, सुप्रिया सुळे यांचं प्रत्युत्तर। जरांगेंच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी याचिका। हेमंत पाटील असं याचिकाकर्त्याचं नाव। तुम्हीच छगन भुजबळ यांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं। मनोज जरांगे यांचा अजित पवारांवर जोरदार निशाणा। दुसरा ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, आम्ही आमच्या मतावर ठाम। प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचं देखील आंदोलन होणार। मराठा समाजाआधी आम्ही आझाद मैदानाची मागणी केल्याचा प्रकाश शेंडगेंचा दावा। 2000 गाढवं, डुक्कर आणि गुरं घेऊन आम्ही मुंबईला येणार, प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। मानेच्या पट्ट्यापेक्षा तुमच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा बघा। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार। यांच्या गळ्यात गुलामीचा पट्टा आहे ज्याचा महाराष्ट्राला त्रास होतोय, राऊतांचे टोले। दिवाळी साजरी करायची तर दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना 1000 रुपये द्या। मोदींच्या 22 तारखेला दिवाळी साजरी करण्याच्या आवाहनावर प्रकाश आंबेडकर यांची टीका।